नमस्कार, मी उज्ज्वला रवींद्र दामसे प्रकार या माध्यमातून आपल्याला सादर करत आहे भारतीय साड्यांचे प्रकार. साडी हा भारतीय महिलांचा आवडीचा कपड्याचा प्रकार आहे. कपाटात कितीही साड्या असल्या तरी आणखी खरेदी कराव्या असं प्रत्येक महिलांना वाटत असते. महिलांच्या कपाटात आजही साड्यांनी आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे आणि गाजवत राहतील. सण असो वा उत्सव असो, साडी ही पहिली पसंत महिलांची आहे. आजच्या आधुनिक महिलांना सुद्धा सण उत्सवात साडी फार भावते. लांबलचक असा कापड, त्याला पदर मिऱ्या असा भाग पाडून साडी नेसली जाते. भारतातील अनेक राज्यात विविध प्रकारच्या साड्यांचे प्रकार बघायला मिळतात आणि या साड्यांच्या नावानेच त्या शहरांची किंवा राज्यांची नावं आहेत. आजही साड्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी आपली जागा अशा विशिष्ट पद्धतीने राखून ठेवलेली आहे. तर चला पाहूया त्या साड्यांचे प्रकार. पैठण ही महाराष्ट्रातील पुरातन काळातली महाराष्ट्राची राजधानी होती आणि याच राजधानीमध्ये पैठणी ही साडी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची आजही प्रसिद्ध साडी जर म्हटलं तर पहिलं नाव पैठणीचंच येतं. चौकोनी नक्षी असलेली काठ आणि पदरावरती मोराची नक्षी असलेली भारतातील महागड्या साड्यांमधली एक साडी म्हणजे पैठणी. कापसाचा धागा आणि रेशम यापासून हातमागावरती ही साडी विणली जाते. पदरावर मोराचे जरीकाम केलेली ही साडी पूर्वी फक्त मोरपंखी रंगातच मिळत असे, पण या नव्या युगात अनेक रंगात ही साडी आता नटलेली आहे. मोराच्या नक्षीसोबत आता पोपट, मैना, मुथाडी अशा अनेक नक्षी यात पाहायला मिळतात. पैठणीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकार आपण पाहूया. एक, बालगंधर्व प्रकार. बालगंधर्व पैठण ही सगळ्यात सुंदर पैठण म्हणून ओळखली जाते. लग्नामध्ये नवरीसाठी खास ही साडी पसंत केली जाते. पेशवाई पैठण राजघराण्यातली ही पसंत केलेली पैठण आहे. ही पैठण नेसायला हलकी आणि जास्त करून पिवळ्या रंगामध्ये असते. महाराणी पैठण ही इतर पैठणीमध्ये सगळ्यात महाग पैठण आहे. ह्या साडीचा काठ इतर पैठणीपेक्षा मोठा असतो. महाराष्ट्रातली आणखी एक साडी म्हणजे नारायणपेठ. नारायणपेठ साडी ही वजनाने हलकी आणि नेसायला सोपी जाते. लग्नाच्या घाई गडबडीमध्ये ही साडी नवरी सोडली तर इतर महिला पसंत करतात. धावपळीमध्ये ही साडी अगदी बरी, म्हणून नारायणपेठीचा लग्नामध्ये आवर्जून पसंत केली जाते. महाराष्ट्रातलीच आणखी एक महागडी साडी म्हणजे इरकल. इरकल ही साडी सोलापूरची वैशिष्ट्यपूर्ण साडी आहे. इरकल ही साडी गडद रंगाची असल्यामुळे लग्नाप्रसंगी ही साडी जास्त प्रमाणामध्ये महिला वापरतात. ही साडी पसंत करण्याचं आणखी एक कारण म्हणजे ही हलकी आणि सोपी असल्यामुळे. तलम मुलायम असलेली ही साडी खरं म्हणजे सोलापूरची लाडकी जरी असली तरी या साडीचा उगम कर्नाटकच्या विजापूरच्या इल्लिकुल्लू या गावापासून सुरू झालेली आहे. ही साडी तिकडची लेक असली तरी महाराष्ट्राचीच आज लाडकी झालेली आहे. कांजीवरम साडी. तामिळनाडूमधील कांचीपुरम राज्यातली ही साडी प्रसिद्ध साडी आहे. कात्रीपुरम किंवा कांजीपुरम अशाही नावाने ही साडी ओळखली जाते. लग्नसराईत ही साडी आवर्जून वापरली जाते. शुभ कार्यात या साडीचा मोठा मान आहे. 3 रेशम धागे घेऊन ही साडी विणली जाते. त्यात चांदीची जरीचाही वापर केला जातो, म्हणून ही साडी खूप चमकदार दिसते आणि शुभ कार्यामध्ये महिलांना उठून दिसणारी ही साडी आहे. 3 विणकर मिळून ही साडी विणली जाते. पदर हा वेगळा विणला जातो. उजव्या बाजूचा विणकाम वेगळ्या आणि डाव्या बाजूचा विणकाम वेगळा अशा पद्धतीने ही साडी विणली जाते. मग हे एकत्र करून जोडले जातात, पण अशा पद्धतीने जोडले जातात की कधीच वेगळे होत नाही. या साडींचे काही प्रकार आहेत. तडवल्लम म्हणजे उभ्या रेषांमध्ये विणलेले धागे असतात. तसेच कोपट्टी. कोपट्टी म्हणजे उभ्या आणि आडव्या धाग्यांमध्ये ही विणली जाते. पुट्टा. पुट्टा म्हणजे फुलांच्या नक्षीने हा काठ तयार केला जातो आणि तो साडीला जोडला जातो. बांधणी साडी समोर आली म्हणजे सोहळ्यासमोर येतो तर राज्य गुजरात. हो, गुजरातचीच ही साडी आहे बांधणी साडी.
जसं आपण बांधणी म्हणतो तशीच ही साडी बांधून केलेली असते. म्हणजे दोऱ्यांनी या साडीला छोटे छोटे भाग बांधून घेतले जातात. मग ते रंगात बुडवले जातात. रंगात बुडवल्यानंतर ते बाहेर काढल्यानंतर ते धागे काढले जातात आणि विविध प्रकारची नक्षी या धाग्यातून तयार होते. ती साडी म्हणजे बांधणी साडी. आधुनिक काळात सुद्धा बांधणीने आपली जागा राखून ठेवलेली आहे. पूर्वी ही बांधणी फक्त बांधून केलेली म्हणजे दोऱ्याने बांधून केलेली मिळायची, परंतु आता छपाईमध्ये सुद्धा ही बांधणी साडी उपलब्ध आहेत. बांधणी साडीचा इतिहास 4000 वर्षापूर्वीचा आहे. हो, सिंधू घाटीच्या सभ्यतेमध्ये सुद्धा या साडीचा उल्लेख आहे. तसेच सिकंदर सूत या पुस्तकामध्ये सुद्धा बांधणी साडीचा उल्लेख आहे. गुजरातची आणखी एक साडी म्हणजे पटोला साडी. पटोला साडीचा 100 वर्ष टिकेल असा दावा केला जातो. दीर्घकाळ चालणारी साडी म्हणून या साडीला फार वैशिष्ट्य आहे. या साडीचे संपूर्ण काम हातमागावर केले जाते. एक जरी धागा चुकला तर ही संपूर्ण साडी बिघडते. त्यामुळे या साडीला फार मागणी आहे, अगदी विदेशात सुद्धा. ही पाटण पटोला साडीचं वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे ही साडी संपूर्ण भारतात एकच परिवार करतो. 12व्या शतकात सोलंकी राजाने जालना येथून पाटोले तयार करणाऱ्या 700 कारागिरांना पाटण येथे बोलून घेतलं आणि नंतर सुरू झाली पाटोला साडीची, ज्याला आज आपण पटोला साडी म्हणतो. ब्रह्मपुत्र घाटीमध्ये मुगा नावाचा किडा सोम आणि सुवाल नावाच्या झाडाची पाने खातो. या किड्यापासून खूप चमकदार असा रेशम मिळतो. हा रेशम पिवळ्या रंगाचा प्राकृतिक सोनेरी रंगाचा रेशम देतो. धुतल्यानंतर हा रेशम आणखी चमकतो आणि मुलायमही होतो. त्या मुगा किड्यापासून जो रेशम मिळतो त्या रेशमपासून तयार केलेली साडी म्हणजे मुगा रेशम साडी. आसामच्या पारंपरिक नृत्यामध्ये ही साडी हमखास नेसली जाते. आसामच्या प्रत्येक महिलांकडे ही मुगा रेशम साडी असते. पिवळ्या रंगाच्या रेशम धाग्यावरती लाल आणि काळ्या रंगाचा धागा विणून ही साडी तयार केली जाते. त्यामुळे ही साडी अधिक उठावदार दिसते. आसामचे राज्य उत्तम रेशमासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही साडी जगप्रसिद्ध झालेली आहे. बंगालमधली कांथा साडी. भारतातील उपमहाद्वीप बंगाल इथे ही कांथा साडी प्रसिद्ध आहे. कांथा साडी ही भरतकामाची प्रसिद्ध साडी आहे. कांथा साडीवर जी नक्षी केली जाते ती हस्तकला म्हणून फार प्रसिद्ध आहे. इतर साड्यांमध्ये जसं सोन्याची जरी वापरली जाते तसं या साडीमध्ये नाही. ही साडी अगदी साधी परंतु नक्षीदार असल्यामुळे जगप्रसिद्ध आणि महिलांच्या पसंतीची आहे. कांथा साडीवर जे भरतकाम केले जाते ते इतर जुन्या साडीचा धागा काढून ती साडी धावटाक्याच्या आधारावरती आकृती तयार केली जाते. बंगालच्या ग्रामीण भागात ही साडी बनवली जाते. रवींद्रनाथ टागोर यांची सून यांनी या साडीला पुन्हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. संस्कृत शब्द कोंथा म्हणजे कपड्यांचे तुकडे म्हणून या साडीला कोथा या शब्दावरून कांथा साडी असं नाव प्रसिद्ध झालेलं आहे. भारतातील मध्य प्रदेशमधील चंदेरी साडी. चंदेरी साडीसाठी 3 प्रकारचा धागा वापरला जातो. शुद्ध रेशमी, चंदेरी कापूस आणि रेशमी कापूस. चंदेरी साडीचा उल्लेख रामायण आणि महाभारतातही केला गेलेला आहे. श्रीकृष्णाचा आत्याचा मुलगा शिशुपालने रचना केली आहे. त्यात मोती कढईवाली चंदेरी साडी असा उल्लेख आहे. चंदेरी साडी पारदर्शक असल्याने त्याची घडी खूपच छोटी होते. मुघल बादशाह अकबरांना कोणीतरी ही साडी भेट म्हणून दिली होती. ही साडी एका बांबूच्या छोट्या तुकड्यामध्ये भरून दिली होती. जेव्हा ते कापड काढले बाहेर तेव्हा एक हत्ती झाकेल एवढा मोठा कापड त्यांनी पाहिला. तेही अचंबितच झाले. राजघराण्यातल्या महिला सूत देऊन या साड्या विणकरांकडनं विणून घेत असे आणि मग केसरच्या पाण्यामध्ये बुडवून रंगवून घेत असे. भारतातील तेलंगणामधील पोचमपल्ली साडी. पोचमपल्ली साडीची भव्यता तिच्या नक्षीकामामुळे आहे. मुक्त हस्तचित्राचा वापर करून ही साडी नक्षीदार बनवली जाते.
पोचमपल्ली साडीची नक्षी अतिशय नाजूक असते, त्यामुळे उन्हापासून तसंच आगीपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. साडीची नक्षी अतिशय गुंतागुंतीची असल्यामुळे ही साडी कुशल कारागिराकडूनच करून घेतली जाते. रेशम आणि माहीम कापसाच्या धाग्याच्या मिश्रणापासून ही साडी तयार केली जाते, त्यामुळे साडीला एक वेगळा चमक येतो. या साडीची निर्मिती तेलंगणामध्ये होते. भारतातील केरळमधली कसव साडी. कसव साडी ही केरळमधील अतिशय प्रसिद्ध साडी आहे, कारण कसव साडी ही पारंपरिक साडी मानली जाते. केरळच्या मुंगल प्रसंगी ही साडी खास करून नेसली जाते. ही साडी केरळच्या लग्न प्रसंगामध्येही नेसली जाते. कसव साडी ही फक्त मोती रंगातच मिळते, त्यामुळे ही साडी सात्विक आणि शुद्ध वाटते. या साडीचा काठ सोनेरी रंगात असतो आणि रेशममध्ये ही साडी सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीमध्ये विणली जाते. मूळ कसव साडी ही हातमागावरच विणली जाते. केरळमध्ये मल्याळी समाजाच्या महिला या साड्या परिधान करतात. बनारस म्हटलं तर बनारसी साडी ही पहिल्या लक्षात येते आपल्या. सोन्याच्या आणि चांदीच्या जरीची ही साडी आजही राजघराण्यातल्या महिलांची पसंती आहे. या साडीचे पारंपरिक काम पूर्ण विश्वात आजही प्रसिद्ध आहे. साडीचे मुख्य केंद्र बनारस आहे. बनारसी साडीमध्ये काही नक्षी केली जाते. त्या नक्षींना कोपरा, झालर, जंगला, बुटा, बुटी अशी नावे आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया द्या. सबस्क्राईब करा, लाईक द्या. धन्यवाद.